सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो. विज्ञानात ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. विज्ञानाचा उगम मानवी विज्ञानातून झाला आहे. ज्ञानासंबंधीचे विशुद्ध प्रेम विज्ञानाची प्रेरणा आहे. वस्तुनिष्ठ सत्याचा शोध घेणे हे विज्ञानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. वैज्ञानिक संशोधनासाठी प्रयत्नशील असते, परंतु वैज्ञानिक सत्य हे विशेष स्वरूपाचे असते. विज्ञानाला विपरीत असलेले सत्य हे व्यक्तिगत स्वरूपाचे नसते, तर ते वैज्ञानिक स्वरूपाचे असते. वैज्ञानिक सत्य हे वास्तवतेवर आधारित असते. एखादी व्यक्ती कितीही महान असली आणि धर्म, राजकारण, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रातून तिचा अधिकार कितीही मोठा असला तरी त्या व्यक्तीला प्रत्येकाला आलेल्या सत्यावर स्वतःच्या मृत्यूवर किंवा साक्षात्कारावर विज्ञान विश्वास ठेवू शकत नाही. विज्ञान हे प्रयोगाने सिद्ध करून दाखवते. पुरावा हा सत्याचा निकष हे विज्ञान सांगते. भौतिकवादी सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी भारतातील रमण परिणामात शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. लोकमत हायस्कूल एमआयडीसी साताऱ्यामध्येही आपण हा विज्ञान दिन रांगोळी प्रदर्शन वैज्ञानिक उपकरणे आधारे साजरा करत आहोत. कोणत्याही खेळात कॅप्टनला खूप महत्त्व असते. त्यांच्यावर सर्व अवलंबून असतं. तर महत्त्व कार्यक्रमात अध्यक्षांनाही असते. माननीय श्री चिटणे साहेब हे अध्यक्ष लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. 7वीचे विद्यार्थी आहेत आणि तुम्ही कितवीचे आहे? 9वीचे. म्हणजे बघा तुम्हाला काय झाली आता संधी मिळाली. काय संधी मिळाली? तुम्ही 9वी पर्यंत जाईपर्यंत तुम्ही आता सूत्रसंचालन कराल का नाही, ते सूत्रसंचालन असं न बघता करा. बरोबर आहे? तुम्हाला आता ते शिकवायचं आहे आपल्याला. काल मी नागेवाडीच्या एका मुलीला बरोबर शिकवलं, तिला बरोबर बोलायला लावलं, तिला जमायला लागलं. तिने काही तिच्यातनं मजा पण झाल्या. ती असं म्हटली, तिला सांगितलं की आता कोण कोण काय काय बोललं ते सांग. तिने सांगितलं हा असं बोलला, तो तसं बोलला, हळूहळू. तर तिने तेही सांगितलं, पण तिने सगळी स्टोरी सांगितली. तिने सांगितलं सरांनी सगळ्याच्या कविता काढून घेतल्या हातातल्या, वाचली की वाट काढून घे, वाचली की काढून घे, असं सांगितलं. जे सांगायचं होतं कसं तर तुम्ही शिका. पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घ्या, आपली ही तयारी जी चालली आहे का नाही ते पुढच्या वर्षीच्या 28 फेब्रुवारीची चालू आहे. 28 फेब्रुवारीला 7वीचा वर्ग विज्ञान दृष्टिकोनातून एवढा एक्सपर्ट होईल. सगळे वर्ग होते, पण आपण या वर्गात आपण जास्त येणार विज्ञानासाठी. तर तुम्ही एक्सपर्ट व्हाल. म्हणजे उदाहरणार्थ बघा, CV रामननी जो शोध त्यावेळेला लावला, म्हणजे आपल्या तुम्हाला नोबेल पारितोषिक माहिती आहे? कोणाकोणाला माहिती आहे नोबेल पारितोषिक? कोणाला मिळालं भारतामध्ये सांगा? कुणाला माहिती आहे? घाबरत चुकू नये की का काही घाबरत. हा सांग. बरोबर, रवींद्रनाथ टागोरांना एकमेव पारितोषिक मिळालं. आणि कोणाला मिळालं? CV रामनला मिळालं का नाही? मिळालं, पण ते आशिया खंडातले, पण त्यांनाही मिळालं. हे दोन्ही पारितोषिक कधी मिळालीत माहिती तुम्हाला? भारताला स्वातंत्र्य मिळाण्यापूर्वी मिळाले. ही स्वातंत्र्य मिळाल्यावर कुणाला मिळालं नाही. पण टागोरांना कशात मिळालंय आता तिला माहिती आहे. तिला टागोरांना एक 4-5 पद्धतीची पारितोषिकं दिली जातात. एक रसायनशास्त्र आहे, एक साहित्य आहे, आणि एक मला आता माहित नाही, तर मी पुढच्याला व्यवस्थित सांगितलं तुम्हाला, म्हणजे माझ्या लक्षात आलं, मी त्याची तयारी नाही केली. पण साहित्यातलं पारितोषिक कुणाला मिळालं? टागोरांना मिळालं, त्यांच्या कवितांना मिळालं. आणि CV रामन यांना त्यांनी जो हा थिसिस जो होता तो त्यांनी ज्या मासिकात दिला त्या तारखेत, ती तारीख ही त्यांना आपण साजरी करतो. परंतु तो जो थिसिस होता तो त्यांनी मासिकात दिला नसता, जगापुढे गेला असता का? आपली इंग्रजीतनं गेला. म्हणजे उदाहरणार्थ टागोरना का मिळालं नोबेल? टागोरना एवढ्यासाठी नोबेल मिळालं की टागोरांच्या कविता वेळेत, नशीब त्याचं चांगलं, त्यांना एक त्याचा मित्र असा भेटला इंग्रजी जाणणारा, ज्यांना कविता आवडत होत्या आणि त्या आवडणाऱ्या कविता त्यांनी इंग्रजी भाषांतरित केल्या, त्यामुळे ते जगापुढे गेल्या. परंतु तुम्हाला हे माहिती पाहिजे की नोबेल पारितोषिक आहे का नाही, हे एखादा संग्रह बघून करत नाही. काय त्याचं योगदान आहे, त्या कवितांचा काय परिणाम जगाच्या मानव जातीवर होतो, किंवा CV रामन यांनी जो शोध लावले त्याचा परिणाम काय होतो, हे सगळं त्याच्यामध्ये बघितलं जातं. 1-2 दिवसापूर्वी अशी घटना घडली
की आमच्या संस्थेमध्ये एक पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि देवानंद सोनटक्के शिक्षक असं म्हणाले, म्हणजे शिक्षक आहे ते असं म्हणणार की बासी वर्डेकरांना सुद्धा नोबेल पारितोषिक मिळालं असतं. इतकं त्यांच्या प्रती त्यांच्या कविता ज्या आहेत या छान होत्या, या जगाशी निगडीत होत्या, जगातल्या प्रश्नाशी निगडीत होत्या. पण का नाही मिळालं तर ते इंग्रजीमध्ये भाषांतरित झालं नाही. पण खरं असं होतं की बासी वर्डेकर तर इंग्रजीचे प्राध्यापक होते, म्हणजे याचा अर्थ त्यांच्याच लक्षात नाही आलं की या कविता आपण इंग्रजीमध्ये करून पाठवाव्या. पण तोपर्यंत गेले, लवकर गेले, ते अजून जगले असते त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं असतं. पण तुम्हाला सायन्स दृष्टिकोन म्हणजे मला काय सांगायचं होतं, एखादी विद्यार्थिनी आपल्याकडे आहे, एखादा विद्यार्थी आपल्याकडे आहे, त्याची सगळं चित्रकला चांगली आहे, बरोबर, त्याचं सायन्स त्याचं जरा कमी आहे, कच्चा आहे, तरी सुद्धा तो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवू शकतो. एखाद्याचा मराठी चांगला आहे, मग मराठी चांगला असलं तरी सुद्धा तो सायन्स दृष्टिकोन ठेवू शकतो. एखाद्या हिंदी चांगला आहे तरी हिंदी त्याचा दृष्टिकोन ठेवू शकतो. हे सुद्धा मला कधी कळलं, काल कळलं. म्हणजे मला जर 66व्या वर्षी कळतंय तर तुम्ही 7 आणि 7 13व्या वर्षी जर तुम्हाला हे कळलं तर त्यात म्हणून आपण शाळेत वेगवेगळं करणार आहे. आपल्या शाळा वेगळ्या कशा होतील हे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. तर मी काल ऐकत होतो, तर काल एका ठिकाणी गेलो मी कार्यक्रमाला, तर ती एक कविता आहे, कोणाची आहे, बासी वर्डेकरांनी लिहिलेली आहे. काय म्हणतं त्यांनी, कवितेचं नावच आहे पिपात मेले ओल्या उंदीर. म्हणजे मी तुम्हाला सी.व्ही. रामनशी वैज्ञानिक दृष्टिकोनाशी हे सगळं जोडून दाखवणार. म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझ्याकडे जी कला आहे त्या कलेत काही दाखवू शकतो. उदाहरणार्थ पिपात मेले ओल्या उंदीर नाव आहे. काय म्हटलं बघा, पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्या विण, ओठावरती ओठ मिळाले माना पडल्या आसक्ती विण, गरीब बिचारे बिळात जगले पिपात मेले उचकी देऊन, दिवस सांडला घाऱ्या डोळी गात्रलिंगन दुरून येऊन, जगायची पण सक्ती आहे मरायची पण सक्ती आहे, उदासतेला जहरी डोळे काचेचे पण, मधाळ पोळे ओठावरती जमले ते, बेकलायती बेकलायती ओठावरती ओठ लागले पिपात उंदीर नालेला. ही कविता वाचली बऱ्याच जणांनी, कोणाच कळली नाही. त्याची बहीण होती बासी वर्डेकरांची, तिने वाचली कविता. म्हणजे काय तू कविता करतोयस, उंदरावर कविता करतोयस, काय काय पण करायला लागलाय, तुला समजतं का काही, बरोबर आहे. मग त्यांनी सांगितलं मला ही कविता कशी सुचली, मी कविता कशी केली. तर त्यांनी सांगितलं तुम्ही कलकत्त्याला होतो त्यावेळेला, साधारण हा 44-45चा काळ आहे उदाहरणार्थ, आणि रस्त्यावर बघत होतो अशी माणसं चालत होती, अशीच पडायची, लोंढेचे लोंढे असे येत होते आणि माणसाला जेवायला नाही, भूक नाही, खेडेगावात अशी माणसं येत आहेत आणि रस्त्यावर पडतायत आणि त्यांना ते काय होत आहेत, मृत्यूवेगी पडतायत उदाहरणार्थ. आणि त्याच्यामुळे मला ही कविता सुचली. आणि मला हे जेव्हा मी काल ऐकलं एकाच्या भाषणात तेव्हा माझ्या लगेच लक्षात आलं, मी एक पुस्तक वाचतोय नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्यावरचं, त्यांचा जो पुतण्या आहे ना त्याची बायको, पुतण्याचं लग्न नंतर झालं, हा पुतण्या जो आहे त्यांनी सुभाषचंद्र बोसना पळून जायला मदत केली. म्हणजे घरापासून रात्री 1:30 वाजता गाडीतून 320 किलोमीटर त्यांना नेलं आणि रेल्वे स्टेशनवर सोडलं. यामुळे त्याला नंतर शिक्षा झाली, त्याला खडी फोडायला लागली इंग्रजांच्या काळात. 3 वर्ष त्याला कैदेत होता, बरोबर आहे. पण त्याच्याशी ज्याचं लग्न, ज्या मुलीचं लग्न झालं त्याचं नाव कृष्णा चौधरी. तिने लिहिलंय, त्या पुस्तकात वाचत होतं की मी 44-45 साली आम्ही श्रीमंत होतो, म्हटलं आम्ही वर घरात बघत होतो अशी रस्त्याने लोक चालली पडतायत मरतायत. मग आम्ही सुद्धा सगळं काय केलं, तिथनं स्थलांतर केलं 2 वर्ष आणि 2 वर्षांनी पुन्हा कविता चालू. मग त्यांना काय झालं, वर्डेकरांनी उंदराची उपमा दिली. जशी आपण म्हणतो का नाही मुंगीसारखी गर्दी झाली आहे बघा, म्हणतो का नाही आपण एखाद्या सभेला मुंगीसारखी गर्दी, तसं उंदीर असे त्याच्या घरात पटापटा मरताना बघितली. तशी माणसं पटापटा मेली. माणसं मेली पाहिजे का पटापटा उंदरासारखी, नाही केली पाहिजे. परंतु मग त्याचा सायन्स दृष्टिकोन कसा आहे, तर ज्या काळात भारतामध्ये जेव्हा 10 लाख लोक गेले, किती लोक गेले,
भुकेमुळं 10 लाख लोक गेली आणि आपल्या भारतामध्ये अशी 60 लाख लोक गेली. कलकत्त्यामध्ये 10 लाख गेली त्या प्रांतामध्ये. म्हणजे मग तेव्हा लोकसंख्या किती होती? लोकसंख्या होती 30 कोटी. आज लोकसंख्या किती कोटी आहे? 140 कोटी. त्या 30 कोटी लोकांना जर धान्य पुरत नव्हतं तर आज आपल्या भारतामध्ये 140 कोटी लोकांना कसं पुरतं? असे विचार तुमच्या मनात आले. मग हा विचार केला तुम्हाला कळेल, अरे अच्छा, शोध लागले, पेयांचा शोध लागला, शेती डेव्हलप झाली, पडीक जमिनी शेतीमध्ये वापरात आल्या. म्हणजे अजून जरी 50 कोटी लोकसंख्या वाढली तरी भारताची जी जमीन आहे, शेती आहे, तुम्हाला शेती वाचवायचा प्रयत्न करतो आपण. शेती वाचली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं शेतकरी आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे आज तेवढं धान्य सुद्धा काय होतं? पुरतं. या वैज्ञानिक मग त्याला काय झालं? शोध लागले, वेगवेगळे शोध लागल्यामुळं. म्हणून तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जर सवय लागली, घरामध्ये असतं छोटं छोटं, प्रत्येक गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आम्हाला लहानपणी आठवतं, आम्ही कुठेही काही टाकत, आम्हाला टाकत. उदाहरणार्थ आता कुंड्या आल्या, आता घंटागाडी आली. आमच्या लहानपणी घंटागाडी नव्हती उदाहरणार्थ. मग हे आपण दृष्टिकोन कायम ठेवायचे. जसं परदेशात गेल्यावर साधा कागद सुद्धा टाकू देत नाही, लगेच तू उचला होता. तर हे सगळ्यात म्हणून सी.व्ही. रामन यांचा विज्ञान दिन साजरा करत असताना आपल्या मनात हे पाहिजे. म्हणजे एका साहित्यिकाने काय केलंय? साध्या कवितेतनं दाखवून दिलं त्यावेळी परिस्थिती. तसं एखादा चित्रकार काय करू शकतो? रांगोळी काढणारी एखादी मुलगी काय असते? रांगोळीत नाही दाखवू शकतो. तर हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे असं काही नाही तुमच्यात एखाद्या मुला मुलीचं विज्ञान समजा अगदी एक्सपर्ट नाही, घाबरत काय करणार? मला कशात आवड आहे आणि तो मी अभ्यास करणारच, पण मला गती येते, मी आणखीन चांगलं करेन. ओके, तुम्हाला सगळ्यांना विज्ञान दिनाची शुभेच्छा. आता मी तुमची टागोर, उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोर यांचा पुतण्या जो आहे त्यांनी काय केलं माहितीये का? ते प्राचार्य होते. प्राचार्य पण तिला सोडून आणि त्यांनी चित्राकडे लक्ष दिलं. त्यांना वाटलं चित्रावरती काढावीत आपण, परंतु आपली चित्रशैली जी होती भारताची जुनी होती सगळी. टागोरांनी काय केलं? टागोरांनी जपानमध्ये चित्रकार आणले, आपल्या मुलांना शिकवलं आणि त्यांना जागतिक दृष्टिकोन. मग आपली भारताची चित्रशैली सुधारली. जे म्हणून जे आहे ते प्रसिद्ध ठेवण्यासाठीच आहे. जे सगळे इंग्रज अधिकारी होते शिकवायला, उदाहरणार्थ इंग्रज शिक्षक, परंतु आपल्याला त्याचा अशा गोष्टी हळूहळू वाचायला शिकल्या. धन्यवाद. विज्ञानाचे युग आले, चला स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग आले, चला स्वागता सामोरे. कार्यसिद्धीला नवस कशाला, माणसाचा नैवेद्य कशाला. कार्यसिद्धीला नवस कशाला, माणसाचा नैवेद्य कशाला. देहाची जाळून पालवी जागरणे उपवास कशाला. देहाची जाळून पालवी जागरणे उपवास कशाला. अंतपणाची टाका पोती भविष्यापुल्या हाती रे. अंतपणाची टाका पोती भविष्यापुल्या हाती रे. विज्ञानाचे युग आले, चला स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग आले, चला स्वागता सामोरे. व्यधीचा चुकविल्यास हल्ला, वास्तु शांती विनरिकल्या इमला. व्यधीचा चुकविल्यास हल्ला, वास्तु शांती विनरिकल्या इमला. भूगोलाचे यमक जाणूनी अवकाशाच्या नवशोधाला. भूगोलाचे यमक जाणूनी अवकाशाच्या नवशोधाला. कुणी नवरला दुसरा आता विज्ञाना विधवाली रे. कुणी नवरला दुसरा आता विज्ञाना विधवाली रे. विज्ञानाचे युग आले, चला स्वागता सामोरे.
विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे चला स्वागता सामोरे विज्ञानाने केली प्रगती विज्ञानाने दिला एक नवा ध्यास विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि भारताचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट डॉक्टर होमी भाभा संगणकाची निर्मिती करणारे डॉक्टर विजय भटकर नोबेल पारितोषिक विजेते भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमन एपीजे अब्दुल कलाम अंतराळवीर कल्पना चावला या सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट कुणापासून होत असेल तर ते म्हणजे विज्ञान आजच्या आधुनिक युगात दिवसेंदिवस तयार होणारे अभियंता डॉक्टर्स शास्त्रज्ञ यांनी विज्ञान तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे मित्रांनो हा राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण व सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का तर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांना विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना सुचली भारत देशामध्ये लोकांना विज्ञानाचे महत्त्व कळावे आणि तरुण पिढीला विज्ञानाकडे प्रेरित करण्यासाठी त्यांनी डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन साजरा करण्याचे ठरवले डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 साली प्रकाश किरणांचा शोध लावला आणि हा शोध त्यांनी नेचर या ब्रिटिश नियतकालिकास पाठविला आणि त्यांना या शोधाकरिता नोबेल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला त्यामुळे भारत देशामध्ये 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो मित्रांनो विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत आहे शिवाय आपल्या समाजातील अंधश्रद्धा या विज्ञानामुळे नष्ट झाल्या आहेत विज्ञानामुळे तरुण पिढीला नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे त्यामुळे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून विज्ञानाचा चांगला फायदा होत आहे 21वे शतक हे विज्ञान तंत्रज्ञानाचे शतक मानले जाते आणि हे सिद्धही होत आहे विज्ञान दिवस आपल्याला अनेक शास्त्रज्ञांची आणि त्यांनी लावलेल्या शोधांची आठवण करून देतो त्या शोधाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्या शोधाचे महत्त्व हे आपल्याला प्रकर्षाने जाणवते शेवटी मी एवढेच म्हणेन की विज्ञानाचा जरूर वापर करा पण त्याचा अतिवापर करून त्याच्या हातातील खेळणी होऊ नका प्रत्येक वेळी आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करणं हे गरजेचे आहे तरच विज्ञान दिन साजरा केल्याने सार्थक होईल असे मला वाटते एवढे बोलून मी माझे भाषण संपविते जय हिंद जय महाराष्ट्र का आधारा हर रोज दिखाए नजारे अनोखे और करे सपने साकार सूरज क्यों चमके बारिश क्यों आए धरती क्यों झूमे बात हमें बताए बिजली गाड़ी फोन और रेल बिजली गाड़ी फोन और रेल विज्ञान के बिना सब होते फेल विज्ञान के बिना सब होते फेल चांद तारों तक पहुँच है बनाई चांद तारों तक पहुँच है बनाई रमन कलाम ने दुनिया है सजाई में आविष्कार लाए जारा विज्ञान के वरदान संसार हमारा इसी को समझो आगे बढ़ो विज्ञान के सपने जोड़ो Teachers and my dear friend, today I am telling about National Science Day and Indian physicist C.V. Raman. We are also known as the National Science Day is celebrated in India on 28 February. We celebrate this day to remark the discovery of Raman effect by the Indian physicist Sir C.V. Raman. We say it aims to discover
1928, Sir C.V. Raman announced his discovery. Sir C.V. Raman. His works was grow of science in. His works was influenced in the growth of science in India. Sir C.V. Raman, he was a great Indian physicist. He was a great inspiration for a young mind. Raman effect is an important discovery in the field of scattering of light. Sir C.V. Raman was awarded Nobel Prize in 1930. Also, the Sir C.V. Raman awarded Bharat Ratna in 1954. Sir C.V. Raman was the first Asian person who awarded Nobel Prize. The celebrating National Science Day aims to spread awareness and recognize creativity and achievement. So friends, let us grow with these words and make it better place to live. Thank you. Teachers, respected principal teachers and all my dear friends. Today we are all gathered here to celebrate National Science Day, which is celebrated every year on India 28th February. This day is dedicated to the great scientist Dr. C.V. Raman, who discovered the Raman effect. For this remarkable discovery, he got the Nobel Prize in the 1930. The main purpose of National Science Day is spread to awareness about importance of science in our daily life. Science has made our labs, our worlds better to improving medicine, communication, transportation, and technology. C.V. Raman was the first Indian and Asian who received the Nobel Prize in the field of science. When C.V. Raman was traveling UK to London, he saw the sky was blue and the sea was blue. He asked the question and he got the Nobel Prize. It means he has to complete her education in the traveling to UK to London, and we are all gathered here to celebrate National Science Day. We work together and make our future very bright. Thank you. एकदा निसर्गाच्या सानिध्यात सहज फिरून आलो, दुःखाचे क्षण सारे विसरून गेलो. मग निसर्ग मला म्हणाला, तू कसा काय इकडे? मी म्हणाले, तुझ्या विना जीवनाची वाट नाही सापडे. मग निसर्ग थोडा शांत झाला. मी पुन्हा पुटपुटलो, कशी तुझी काय प्रकृती? मी सहज उच्चारले. भरल्या डोळ्यांनी निसर्ग संधी व्यथा, तुझ्या कारणे आली मला माझ्या अंगीही दशा. त्याच्या अशा बोलण्याने माझं हृदय आलं भरून. मी वचन दिलं, म्हटलं मला निसर्ग लावेल पुन्हा तारून. धन्यवाद. Respected Chitnis Sahib, Chitnis Madam, and all my dear friends. My name is Sanskruti and I am studying in 9th standard. Today I would like to ask you some of the easy, interesting and funny science riddles. You will get 10 seconds to think and answer. Are you ready? Yes. Okay. So let's start. The first, which room has no doors or windows? Which room has no doors or windows? 1, 2, 3. Correct. And second, what? But can't bite. What has teeth but can't bite? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे ज्याला दात आहे पण ते खाऊन चावू नाही शकत, ते म्हणजे फोम मीन्स फनी चांगला असतो तो. And third, there was a girl half of my age when I was 10 years old. Now I am 56. So how old is she? There was a girl half of my age
When I was 10 years old, now I am 56. How old she is? Jimmy's father has 4 sons: Monday, Tuesday, Wednesday, and 4th is Jimmy. What can fill a room but takes up no space? What can fill room म्हणजे जी रूम वाटते but takes up no space. 1 2 3 4 5 7. जागा व्यापत नाही रूममध्ये जागा तुम्हाला What can fill a room but takes up no space? ज्याची जाणीव होते पण जागा व्यापत दोन्ही एअर पण आहे पण अजून एक म्हणजे ते इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड आहे. प्रकाश आपल्या इथं आहे प्रकाश करेक्ट. आता मराठीतून विचारते. उंच वाढतो आहे छायादार, आयुर्वेदाचे माझ्यात गुणधर्म हजार, फुलाफळांच्या येती बहर, टाकेदार पर्वती पानांचा आकार, पाने गळून होतो वृक्ष, कटू असणारा मी कल्पवृक्ष. कटू कल्पवृक्ष कडुलिंब. परत इंग्लिश मधला. I leap upwards and soar downwards without rest. I spray my water day and night. My glorious sight makes people happy. परत सांगते. I leap upward and soar downward without rest. I spray my water day and night. My glorious sight makes people happy. येतं जातो खाली येतो. हां. नाही ते फाउंटेन. आता मराठी कारण जे असतं ना ते असं बागेमध्ये वगैरे असतं त्याच्यातून पाणी बाहेर येतं. कारंजे ते. माझ्यामुळे वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग, तर फुलांना लाल पिवळा केशरी निळा रंग. ओळखा पाहू मी. हरितद्रव्य. माझ्यामुळे वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग, तर फुलांना लाल पिवळा केशरी रंग. ओळखा पाहू मी. म्हणजे त्याच्यामुळे पानांना वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग वगैरे फुलांना येतो त्याच्यामुळे. लौकिक. लौकिक. नेक्स्ट. 2 अक्षरी माझे नाव, नाही मला चव नाही मला रंग. पाणी. हे शेवटचं आहे. निशाचार आहे मी प्राणी विवारी, राहू शकतो मी दीर्घकाळ उपाशी. दशाने होते शरीराची आग, डोके 12 तर दंशाने येते शरीराची आग, डोळे 12 तर पाय एकूण 8. राहतो मी नेहमी खडकात नि बिळात.
काय विंचू करेक्ट आन्सर. शाळावाला त्यांनी उत्तर And my name is Arya. We are learning in 9th standard B. Today we are here going to recite science poem. The name of poem is The Magic of Science. Science is the light, science is magic. It makes our world shiny and bright. Why does the sun rise? Why does it set? Science gives answer clear and set. Planes that fly, force that ring, electric lights and machines that sing. Moon science stars are so high. Science helps us touch the sky. Learn and explore, ask and try. With the help of science, we can always fly. We can always fly. Thank you. जगायला शिकवलं त्या निसर्गाने आपल्याला नष्ट करतोय. ज्या वनस्पतीने आपल्याला निरोगी ठेवलं त्या वनस्पतीला आपण दुर्लक्ष जेवढा हिरवागार निसर्ग आहे त्याला आपण अपशब्द करतोय आणि काय म्हणतो की मी माझ्या देशावर प्रेम करतोय. एवढे जीवजंतू आहेत त्यांना आपण जिवंतपणे मारतोय. मोठ्या माणसांचा आदर करताना आपण विचार करतोय आणि काय म्हणतोय की मी माझ्या देशावर प्रेम करतोय. माझे नाव शौर्य सुरेश सावरकर. माझे नाव संग्राम विनीस चव्हाण. इयत्ता 7वी. आमच्या कवितेचे नाव आहे थेंब आज हा पाणी. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा मोठी बनून सरसर येती वर्षण मधल्या सरीतुनी माळ ओते दिसतून जाते धावते जणी परिवरी या मोत्यांचा संचय करतो प्रस्तुतचारे जिण्याचा आभाळातील बहुमोलाचा हा पाण्याचा आभाळातील मोत्याने माती मधुनी निसर्ग जाणी मोरत्याचे माझे काम संचय करता तिजोरीतल्या त्या नाण्यांचा आभाळातील बहुमोलांचा हा पाण्याचा असैसा खेळ चाळा गावणी पाण्याचा दृष्टिकोन तू बदल आधारे आभाळातील बहुमोलाचा आधा पाण्याचा. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपल्या विद्यालयामध्ये आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चिटणीस साहेब हे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने प्रथमतः आम्ही त्यांचं स्वागत करतो. परवाच आपला विज्ञान प्रदर्शन आणि वैज्ञानिक रांगोळ्या प्रदर्शन असा उपक्रम आपण घेतलेला होता. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि अतिशय सुंदर अशी उपकरणं तयार केलेली होती. सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः मी विद्यालयाच्या वतीनं मनापासून कौतुक करते आणि अभिनंदन करते. हे जे कार्यक्रम आहेत विज्ञान दिनानिमित्त ज्या रांगोळी स्पर्धा घेतल्या जातात किंवा वैज्ञानिक उपकरणे सादर करण्याची तुम्हाला संधी दिली जाते. यामधून विद्यार्थ्यांमध्ये असलेली जी संशोधन वृत्ती आहे ती वाढीस लागते किंवा जिज्ञासू वृत्ती आहे ती वाढीस लागते. तुमच्यामध्ये असलेली जी कल्पनाशक्ती आहे त्या कल्पनाशक्तीलाही वाव मिळतो आणि तुम्ही विचार करून ती उपकरणं तयार करत असता. त्यामुळं ती उपकरणं तयार केल्यानंतरचा जो आनंद असतो तो तुम्हाला मिळत असतो. तर तो आनंद अतिशय महत्त्वाचा आहे. या पुढच्या काळामध्ये तुम्ही अशी नवनवीन उपकरणं तयार करा आणि तो आनंद मिळवा. आता आपली पृथ्वी आणि मानव यांच्यामधलं जे नातेसंबंध आहे याच्याबद्दल थोडंसं मी सांगणार आहे की मानव आणि पृथ्वी आपल्या मानवाचं सगळ्यांशीच नातेसंबंध असतातच. म्हणजे आपल्या घरातील आईवडील असतील किंवा आपले बहीण भाऊ असतील, शेजारी असतील, आपले मित्रमैत्रिणी असतील, या सगळ्यांशी नातं असतं. परंतु याही पलीकडं की ज्यांना आपण कधी पाहिलेलं पण नाही, कधी त्यांना अनुभवलं पण नाही, त्यांच्याशी सुद्धा मानव नातं जोडत आलेलं आहे. ते कसं तर आपल्याला माहिती आहे की आपण ज्या आकाशामधील चंद्र, सूर्य, तारे यांच्याशी सुद्धा मानवाने नातं जोडलेलं आहे. दररोज आपण प्रतिज्ञा म्हणतोय की नाही,
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. आपण सगळ्या भारतीय लोकांना काय म्हणतो, आपण बांधव म्हणतो. तर हे आकाशातले चंद्र आहे, चंद्राला उपमा काय दिली जाते, मामा म्हणतो ना आपण. जसं सूर्याला दादा म्हणतात, किंवा जी नदी असते, नदीला आकाश, नदी यांना सुद्धा उपमा दिलेली आहे. जे उपग्रह सोडलेले आहेत अवकाशामध्ये, त्या उपग्रहांना सुद्धा नावं दिलेली आहेत, किंवा जे काही यंत्र असतील त्या यंत्रांना नावं दिलेली आहेत. मोठमोठ्या बोटी असतात, त्या बोटींना सुद्धा काही नावं दिलेली आहेत. म्हणजे यंत्रांची सुद्धा मानव काय करत असतो, नातं जोडत असतो. असे वेगवेगळी नाती आपण प्रस्थापित करतो. त्यामुळं निसर्गाशी सुद्धा आपलं नातं आहे. तर हे नातं आपण जपून ठेवावं आणि आपला उत्कर्ष हा साधावा. तर आपण ज्या जमिनीवर राहतो तिला आपण धरणी माता म्हणतो, की नाही. धरणीला काय नातं जोडलं आपण, माता. त्या जमिनीवर आपण सगळे राहतो, म्हणजे आपण सगळी जमिनीची काय आहोत, लेकरं आहेत. धरणी मातेची आपण सगळी लेकरं आहोत. धरणी माता आपल्या सगळ्यांचं संरक्षण करते, आपलं पालन पोषण करते की नाही. तर मग आपलं सुद्धा काय कर्तव्य आहे की आपण सुद्धा आपल्या मातेचं काय केलं पाहिजे, पालन पोषण केलं पाहिजे. पण आपण ते करतो का? जर पृथ्वीवर जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीचा अमानुषपणे आपण वापर करतो, म्हणजे ती साधन संपत्ती जी आपल्याला मोफत मिळते त्या साधन संपत्तीचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. पण मर्यादितपणे आपण वापर न करता अमानुषपणे आपण वापर करतो. जसं पृथ्वीला एक उपभोग्य स्त्री मानून म्हणजे तिचं शोषण करण्याचं जे काम आहे ते सध्याचा मानव करत आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे की नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याला जी मोफत मिळते तिचं जतन, संवर्धन आणि संरक्षण करणं ही आपल्या सर्वांची काय आहे, जबाबदारी आहे. तर ही जबाबदारी आपण चांगल्या रीतीने पार पाडली पाहिजे. आपल्या धरणी मातेचं संरक्षण केलं पाहिजे. आता दुसरा एक विज्ञानातला आविष्कार म्हणजे जैवतंत्रज्ञान. सगळ्यांना माहिती असेल ठीक आहे, जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी. तर या जैवतंत्रज्ञानानं विज्ञानामध्ये खूप प्रगती केलेली आहे. अनेक क्षेत्रामध्ये, म्हणजे वैद्यकीय क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, किंवा अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. नवनवीन शोध लावलेले आहेत. आपण आता ज्या नवीन नवीन जाती बघतो, वनस्पतींच्या असतील, प्राण्यांच्या असतील, या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेला आहे. म्हणजे या तंत्रज्ञानाचा उपयोग करून काय केलं जातं, तर आपल्या केंद्रकातले जीन्स काढून तिथं दुसरे जीन्स घातले जातात. म्हणजे आपल्याला पाहिजे ते वनस्पतीचं वाण, पाहिजे ते प्राण्यांचं वाण याच्यापासून आपल्याला मिळवता येतं. पूर्वी इन्सुलिन जे मधुमेहावर उपयोगी असं औषध आहे इन्सुलिन, तर हे इन्सुलिन मिळवण्यासाठी घोड्याच्या स्वादुपिंडापासून ते मिळवलं जात होतं. परंतु मग ते कमी प्रमाणात मिळायचं. घोडे मेल्यानंतर त्याच्या स्वादुपिंडापासून ते इन्सुलिन मिळवलं जात होतं. परंतु आता जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून इन्सुलिन कृत्रिमरित्या तयार केलं जातं. शिवाय इन्सुलिनमुळे काय होतं की डायबेटीसवर म्हणजे उपचार आहे त्याचा ठीक नाही. तर इन्सुलिन डायबेटीस, ज्या जीन्समुळे डायबेटीस होतोय ते जीन्सच काढून टाकले जातात जैवतंत्रज्ञानाचा वापर करून. म्हणजे ते जीन्स पुढच्या पिढीमध्ये जाण्याची शक्यता आहे का? आत्ताच्या पिढीमध्ये जर जीन्स काढले तर अनुवंशिकतेने पुढच्या पिढीमध्ये जाण्याची शक्यता नाही. म्हणजे तो रोग पुढच्या पिढीमध्ये होण्याची शक्यता येत नाही. त्यामुळे तो रोग तिथंच थांबवला जातो. असं एक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्यामुळे असे अनेक तंत्रज्ञान किंवा अनेक शोध या जैव तंत्रज्ञानाचा उपयोग करून या क्षेत्रामध्ये विकसित झालेले आहेत. अनेक लसी तयार केलेल्या आहेत. पूर्वी देवी रोग होता किंवा प्लेगची साथ होती. त्या देवी आणि प्लेग या रोगावर सुद्धा जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून लसी तयार केलेल्या होत्या. त्यामुळे हे रोगाचं, या दोन्ही रोगांचं पूर्णपणे उच्चाटन झालेलं आहे. आता रोगी दिसतो का आपल्याला देवीचा किंवा प्लेगचा कोणताही रोगी आपल्या भारतामध्ये दिसत नाही. या रोगाचं समूळ उच्चाटन झालेलं आहे. तर असे अनेक रोग आहेत की ज्याचा उपयोग जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून असे रोग हे नष्ट केलेले आहेत. तर हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे याचा, आता समजा एखादं दाम्पत्य आहे तर एखाद्या दाम्पत्याला जर मूल होत नसेल तर याच्यामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान आहे की याच्यामध्ये IVF माहीत असेल तुम्हाला, टेस्ट ट्यूब बेबी. त्या टेस्ट ट्यूब बेबीचा उपयोग करून त्या दाम्पत्याला
मूल हे तयार म्हणजे टेस्ट्यूबमध्ये तयार करून त्याचा आनंद त्यांना मिळवता येतो. त्याच्यानंतर सरोगेट मदर म्हणून आहे. सरोगेट मदर म्हणजे काय, तर ज्या मातेला तिच्या युटेरसमध्ये मूल वाढवता येत नाही तर तिच्यासाठी दुसरी माता काय करू शकते, तिचं युटेरस गर्भाशय भाड्यानं देऊ शकते आणि दुसऱ्या मातेच्या गर्भाशयामध्ये हे जे कपल आहे त्यांचं मूल वाढवता येतं. म्हणजे त्यांना त्याचा आनंद मिळवता येतो. म्हणजे त्यांच्यामध्ये जरी कमतरता असेल तरी सरोगेट मदर ही जी संकल्पना आहे ते एक आधुनिक तंत्रज्ञान आहे. याच्यामध्ये सुद्धा जैव तंत्रज्ञानाचा वापर करून हे साध्य करता आलेलं आहे. तर अशा अनेक समस्या आहेत किंवा अनेक उपाययोजना आहेत की ज्याचा जैव तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या समस्या सोडवण्यामध्ये अतिशय मोठा सहभाग त्याचा आहे. तर आत्ताचं युग हे विज्ञान युग आहे. या विज्ञान युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यानं विज्ञाननिष्ठ झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला क ची बाराखडी माहिती असली पाहिजे. क ची बाराखडी म्हणजे काय, तर कधी, कसे, केव्हा आणि का असे प्रश्न तुम्हाला सतत पडले पाहिजे. ते आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं, आपण नुसतं बघतो रे, पण इंद्रधनुष्य का दिसतं, त्याच्या मागचं जे कार्यकारण भाव आहे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याचं कारण काय आहे नेमकं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आकाशामध्ये रॉकेट जातं, मग त्या रॉकेटच्या पाठीमागं धुसर असा पट्टा दिसतो की नाही, दिसतो की नाही लांबच्या लांब, मग तो धुसर पट्टा कशामुळे दिसतो, त्याचा शोध घेतलाय का तुम्ही कधी. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला सतत पडले पाहिजेत की ह्या गोष्टी का घडतात. ठीक आहे. तर हे तुम्ही वाचन करा आणि तुमच्या शंका असतील तर विज्ञान शिक्षकांना विचारा. आम्ही तुमच्या शंकांचं निरसन करू. आपल्या ग्रंथालयामध्ये भरपूर वैज्ञानिक सुद्धा पुस्तकं आहेत, ती सुद्धा वाचन करा तुम्ही आणि आपल्या विज्ञानाच्या साहित्यामध्ये तुमच्या भर टाका. भरपूर वैज्ञानिक जे साहित्य आहे ते वाचा आणि विज्ञाननिष्ठ व्हा. विज्ञाननिष्ठ म्हणजे कळते ना, अंधश्रद्धा पाळायची का, तर विज्ञानाची कास धरा, अंधश्रद्धेचा नाश करा. तर या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांचा आता ज्या विद्यार्थ्यांनी भाषणं केली, आपले विचार मांडले, जे काही उपक्रम त्यांनी सादर केले त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करते आणि माझे 2 शब्द संपवते. एवढ्या सारा आवाज भूक लागली माहिती मलाही लागली. कार्यक्रमाचे अध्यक्ष चिटणीस साहेब, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि विज्ञानाच्या शिक्षिका बापरे मॅडम, विज्ञान शिक्षक जाधव युजी सर, इंगळे सर, काळे मॅडम आणि आपल्या लाडके शिक्षक पठाण सर आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय विज्ञान दिवस याच्यामध्ये विज्ञान हा जो शब्द आला, या विज्ञान या शब्दाची जर आपण फोड केली तर वि म्हणजे विशेष आणि ज्ञान म्हणजे माहिती. आपण ज्यावेळेला एखाद्या गोष्टीमधली विशेष माहिती मिळवतो तेव्हा आपण विज्ञानाचा अभ्यास केला असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या घटनेपाठीमागे कार्यकारण संबंध शोधून त्याचा सुसंगतशीरपणे केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान. खूप मोठी व्याख्या वाटते पण आपण हे दररोज करत असतो. म्हणजे आपण ज्यावेळेला पहिली दुसरीला आलो त्यावेळेला आपल्याला परिसर अभ्यास हा विषय होता, तो पुढे जाऊन विज्ञान झाला. म्हणजेच काय झालं तर आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्याच गोष्टींचा आपण या विषयामधून अभ्यास करत असतो. किती सोपा अभ्यास असतो बघा की तुमच्याच वयाचे हे सगळे शास्त्रज्ञ असताना त्यांनी काही गोष्टी अभ्यासल्या किंवा त्यांना काही गोष्टींच्या शंका निर्माण झाल्या. मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीनं का आणि कसे असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले. म्हणजे आपण न्यूटनची कथा ऐकलेली आहे की तो सफरचंदाच्या झाडाखाली झोपला शाळा सोडून, बरोबर आहे, आणि वरून पेरू पडला. थांबा, कशा शोधावं आपल्याला त्याला, ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण, बरोबर. आर्किमिडीज असा अजून एक शास्त्रज्ञ होता, तो पोहायला गेला होता आणि एखादी वस्तू जागा व्यापते ह्याचा शोध करायला लागला. पोहायच्या नैसर्गिक अवस्थेत पळ सुटला, इरंगा वगैरे. म्हणजे मला शोध लागला की कधी कुणाला कुठं कसा शोध लागेल सांगता येत नाही, बरोबर आहे का. 7वीच्या वर्गात कार्यक्रम होतोय, तुम्ही एवढी लकी मुलं होता खरं, काही उत्तरं तुम्हाला देता यायला पाहिजे होती. कारण C.V. रमन आणि साहेबांनी सांगितलेल्या नोबेल पुरस्काराबद्दलची माहिती हे दोन्ही लेसन तुम्हाला इंग्लिशमध्ये झाले. पार्ट 2 मध्ये आपण C.V. रमन शिकलो होतो, बरोबर. आणि द वेलकमवर तर तुम्ही नाटक पण केलं होतं, बरोबर. तिथं तुम्हाला मी नोबेलची माहिती लिहून आणायला सांगितली होती. C.V. रमन इफेक्ट आपण अभ्यासला होता
म्हणजे इतरांच्या पेक्षा तुम्हाला जरा जादा माहिती होती, पण असं खूप वेळ झाला आहे. बुक तुम्हाला ज्या लागली तेवढीच मला पण लागली, कारण विज्ञान काम करणार आहे, परत ऊर्जा पाहिजे आपल्याला. बरोबर आहे ना? असा झाला ठीक आहे. विज्ञान दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आजचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपले विज्ञान डिपार्टमेंटचे सगळे शिक्षक आणि इयत्ता 8वी 9वीचे विद्यार्थी यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत, त्यामुळं आपण त्यांचा आभार मानूया. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले चिट्टी साहेब यांचे आभार मानूया. आज एक वेगळा कार्यक्रम आपल्याला इथं बघायला मिळाला की ज्याच्यामध्ये 2 मुलांनी, कौस्तुभ आणि यश, या दोघांनी सूत्रसंचालन केलं, त्यांचंही विशेष आभार. ज्या मुलांनी इथे काही गोष्टी काही कविता होत्या, काही भाषणं होती, त्यांचेही खूप खूप आभार. आणि इयत्ता 7वी 8वी 9वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार मानूया आणि हा कार्यक्रम संपण्यास जाईल.